भूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करावं, दीप प्रज्वलन करावं आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। आपणास विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं। आपल्या परिसरातील कन्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार गौरीताई वाघ, त्याचबरोबर या ठिकाणी सीमाताई भालेराव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण या ठिकाणी केला जातोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं आणि दोन्ही प्रतिमांचं आपण पूजन करावं। अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय, हा असत्याकडून सत्याकडे नेणारा, अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा आहे। खरं तर ज्या प्रतिमांचं पूजन आपण करतो आहोत या दोन्ही व्यक्तिमत्वांनी या महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या अनेक जनतेच्या आयुष्यामध्ये अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच या दोन्ही महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करून या आजच्या जाहीर सभेला अर्थातच त्यांच्या प्रतिमा म्हणजेच त्यांच्या विचारांना पूजन करून आपण या आजच्या जाहीर सभेचं रणशिंग या ठिकाणी फुंकतो आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की पूजन झाल्यानंतर आपण कृपया मंचावरती यायचे। आदरणीय ॲडव्होकेट शैलेश अहिरे, आपल्याला विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हावं। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या तमाम शिवसैनिकांचं सर्वप्रथम मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि त्याचबरोबर या मंचावर आवर्जून उपस्थित असलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। मी नरेश दादांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं। नरेशजी वाघ, आपणाला विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यायचं आहे। मी तुकारामजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण चंद्रकांतजी म्हसकर साहेबांचा सन्मान करावा। आजच्या या सन्मान सोहळ्याच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेले माननीय चंद्रकांतजी म्हसकर यांचा सन्मान आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय उमेदवार तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर पुढील सन्मान सज्जनजी म्हसकर यांचा करावा अशी मी त्यांना विनंती करतो। मी नरेश दादांना विनंती आहे की आपण तुकाराम दादांचा देखील सन्मान करायचा आहे। या ठिकाणी सज्जनजी म्हसकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजी म्हणते सत्कार होत असताना टाळ्या वाजवायच्या असतात। यानंतर तुकाराम दादांचा सन्मान अगोदर आपण करणार आहोत। मी नरेश दादांना विनंती करतो की आपण तुकाराम दादांचा सन्मान करावा। नरेश दादांची इच्छा आहे की तुकाराम दादांचा सन्मान आम्हाला करायचा आहे, कारण प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम केलंय त्या कामाची ताकद गौरीताईंना तो विचार आपण या ठिकाणी देत आहात, त्यामुळे हा सन्मान या ठिकाणी आम्ही करू इच्छितो आहोत आदरणीय तुकारामजी म्हात्रे यांचा।
यानंतर सुरेश दादांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी नरेश दादांना विनंती करतो की आपण सुरेशजी वजे यांचा सन्मान करायचा आहे। नरेश दादांना विनंती आहे की आपण सुरेश काकांचा सन्मान करावा। आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय सुरेश दादा यांचा सन्मान या ठिकाणी नरेशजी वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर प्रसाद दादांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी प्रसाद दादांना विनंती करतो, प्रसादजी म्हसकर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया सन्मान स्वीकारायचे। तुकाराम दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। प्रसादजी म्हसकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। यानंतर ज्ञानेश्वरजी यांना विनंती आहे की आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे। तुकाराम दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। त्याचबरोबर ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे अर्थातच मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा देखील सन्मान तुकारामजी म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा सन्मान आपण करावा अशी मी तुकाराम दादांना विनंती करेन। बाबूरावजी वाघ, परेशजी म्हसकर, नितेशजी म्हसकर, विजयजी म्हसकर या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तुकाराम दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात। यानंतर आदरणीय वासुदेवजी म्हसकर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। मी तुकाराम दादांना विनंती करतो की आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा। त्याचबरोबर रितेशजी वजे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सुदामजी म्हसकर त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। मनोजजी गोसावी यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होईल। मी मनोजदादा गोसावी यांना विनंती करतो की आपण मंचावरती बसावं। त्याचबरोबर सीमाताई भालेराव यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। नरेश दादांना विनंती करतो की आपण सीमाताई भालेराव, गौरीताईंना विनंती करतो की आपण सीमाताई भालेराव यांचा सन्मान करावा। परेशजी म्हसकर, निलेशजी म्हसकर, विजयजी म्हसकर आदी मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। परेशजी म्हसकर, निलेशजी म्हसकर आणि विजयजी म्हसकर या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं। सीमाताई भालेराव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। खरं तर एक डॅशिंग नेतृत्व रोशनजी म्हसकर यांना विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे। तुकाराम दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। रोशनजी म्हसकर यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। मी प्रसाद दादांना देखील विनंती करेल की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय। प्रसादजी म्हसकर त्याचबरोबर निलेशजी म्हसकर आवडास देखील विनंती आहे की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। परेश आणि निलेश या दोघांनाही विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचे। तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। आज या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। परेशजी म्हसकर यांचा सन्मान या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय उमेदवार तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रमोदजी म्हसकर यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। प्रमोदजी म्हसकर, तुकाराम दादांना विनंती आहे की आपण प्रमोद म्हसकर यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर विजयजी म्हसकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। अरुणजी वजे आपणास विनंती आहे की आपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। खऱ्या अर्थानं ही जी मंडळी आहे या प्रभाग क्रमांक 1 च्या विकासासाठी तुकाराम म्हात्रे यांच्या बरोबरीनं कायम सातत्यानं उभा राहत असतात आणि सातत्यानं तुकाराम म्हात्रे यांना ताकद देण्याचं काम करत असतात। मी सुनील दादा म्हसकर आपणाला देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती यावं। खरं तर हा ज्या वेळेला तुकाराम म्हात्रे यांचा उल्लेख होतो नगरसेवक म्हणून, तर तुकारामजी म्हात्रे नेहमी म्हणतात की मी नगरसेवक नाही, इथला प्रत्येक नागरिक नगरसेवक आहे। ही ताकद या माणसांची आहे खऱ्या अर्थानं।
कारण सर्वसामान्य माणसांना जोडण्याचं काम ही अनेक मंडळी तुकाराम म्हात्रे यांच्या बरोबरीनं करत असतात आणि म्हणून सर्व मान्यवरांचा सन्मान करणं आज खऱ्या अर्थानं अगत्याचं आहे आणि म्हणून उपस्थितांचं देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक सहर्ष स्वागत करणार आहोत। मी आलेल्या मंचावरील सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मी गौरीताईंना विनंती करतो की आपण काकींचा देखील सन्मान करायचा आहे। गौरीताई वाघ आपणाला विनंती आहे की आपण काकींचा सन्मान करावा। पुष्पाताई यांचा सन्मान करायचा आहे। पुष्पाताई दिवेकर यांचा सन्मान गौरी वाघ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। विलाजी म्हस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात। मी त्यांना विनंती करेल की आपण कृपया मंचावरती यावं। गौरी वाघ यांना विनंती आहे की आपण आजींचा देखील सन्मान करायचा आहे। सन्माननीय विलाजी म्हस्कर यांचा सन्मान या ठिकाणी तुकाराम दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। मी तुकाराम दादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपण विलाजी म्हस्कर यांचा सन्मान करावा। आदरणीय विलाजी म्हस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्याचबरोबर समीरजी म्हस्कर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपणाला देखील विनंती करतो की कृपया आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। त्याचबरोबर आमचे आदरणीय देशपांडे साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। या सभेच्या निमित्तानं या जाहीर सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेल्या तमाम मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। आदरणीय देशपांडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय उमेदवार तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर मी सागर दादांना विनंती करतो की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं। आदरणीय सागर दादा आपणाला विनंती आहे की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे। या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आदरणीय सागर दादा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर पुढील सन्मान भारतजी कोल्हे यांचं होईल। मी भारतदादा कोल्हे यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। उपस्थितांच्या अनेक मंडळींच्या उपस्थितीत हा सन्मान हा स्वागत या ठिकाणी तुकारामदादा म्हात्रे अर्थातच प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय उमेदवार कल्याणदादांना विनंती आहे। कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत। शिवसेना पॅनलच्या वतीनं आणि प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार यांच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। मी या सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेल्या तमाम शिवसैनिकांचं आणि मंचावरील पाहुण्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मी तुकारामदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं या उमेदवारांच्या पाठीशी थाप देण्यासाठी या उमेदवारांना ताकद देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले अजितदादा अजितजी पवार हे बदलापूरचे आहेत। यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत। तुकारामदादा म्हात्रे यांच्या वतीनं मी विजय पाटील यांचा सन्मान करण्यासाठी तुकारामदादांना विनंती करतो की आपण विजय पाटील यांचा सन्मान करावा। खरं तर ही सन्मानाची जी काही आपण यादी पाहतो आहोत ही केवळ यादी नसून या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवारांना निवडून देणाऱ्या शिलेदारांचं स्वागत आहे। आणि म्हणून मी या मंचावर खरं तर अजून अनेक खुर्च्या ठेवून आपण सगळेच इथे बसलो असतो। जरी मंचावरील अनेक माणसं मान्यवर असले तरी समोर बसलेला प्रत्येक बाळासाहेबांचा शिवसैनिक तेवढाच तोला मोलाचा आहे। त्यामुळे एकदा सगळ्यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात, जोरदार टाळ्यांचा गजर करूयात की लोक कन्फ्यूज झाले पाहिजेत की जाहीर सभा आहे की विजयाचा उत्सव आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आलेल्या सर्व शिवसैनिकांचं स्वागत करतो आणि आजच्या या जाहीर सभेला आपण सुरुवात करतो आहोत।
या ठिकाणी प्रसादजी म्हसकर उपस्थित आहेत। मी प्रसाद दादांना विनंती करेन की आपण उपस्थितांशी संवाद साधावा। आजच्या जाहीर सभेचं पहिलं पुष्प आदरणीय प्रसाद दादा म्हसकर। हॅलो, सन्माननीय बदलापूर आणि वालोली प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र। मी प्रसाद म्हसकर। आपण येथे एवढ्या प्रचंड बहुसंख्येने उपस्थित झालात, याचं कारण हे एकच की ही शिवसेनेची ताकद आहे। ह्या शिवसेनेतर्फे आपल्या प्रभागामध्ये आपण गेले 15 वर्ष या प्रभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून तुकारामदादा म्हात्रे हे प्रचंड कार्यरत आहेत। यांची कार्याची उदाहरणं आपण द्यायला गेलो तर ती फार मोठी आहेत। जर आपण काही ठराविक जर मुद्दे मांडले तर मग वालोली गावातील प्रमुख रस्ता, वालोली गावातील 2 जे DP रोड झाले ते शिवसेनेने वामनदादांनी निधी उपलब्ध करून आणि तुकारामदादांनी स्वतः जातीने लक्ष घालून की तो DP रोड बनवून घेतलेले आहेत। गेले काही दिवस पाण्याची समस्या होती, त्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण होते। त्याच्यावर तोडगा तुकारामदादांनी काढून जे वॉल खराब झाले होते त्याचे रिपेरिंगचे आदेश देऊन ते रिपेअर करून घेतले। आता जलकुंभ आपल्या आदिवासी पाडीमध्ये उपलब्ध मोठ्या प्रमाणात बांधून घेतलेला आहे। नक्कीच लवकरच पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे। अजून आपल्या वार्डामध्ये जो नवीन DP रोड आहे तिथे 2 एकरमध्ये आपल्याला सभा मंडपाचं काम चालू आहे। त्या सभा मंडपात आपण आपल्या घरातील लहान मोठ्या जे गरीब लोकांचे आपल्या सर्वांसाठी लग्न कार्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे। संजय दादा यांचे हार्दिक स्वागत। आपण वार्ड क्रमांक 2 मध्ये आमच्या ताई गौरी ताई या आमच्या गावातून आमच्या कुटुंबातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून निवडून येणार आहे। यांचा मला खूप अभिमान आहे की पहिल्या नगरसेविका म्हणून आमच्या गावाच्या गौरी वाघ ह्या प्रचंड बहुमतातून आपण दिलेल्या आशीर्वादातून निवडून येतील ही मी आजच्या दिवशी खात्री बाळगतो। तसेच तुकारामदादांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले, ज्याप्रमाणे आपण वोटिंगसाठी जेव्हा जाल तेव्हा तिथे आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आपल्या विनाताई वामनदादा म्हात्रे यांना बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी विजयी करायचं आहे। तुकारामदादा हे आपल्या 1 क्रमांकामधील मधून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्यासाठी आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे आणि आपण त्यांना आपल्यासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना प्रचंड मतांनी कसं निवडून येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे। त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्याला कोविडच्या लस म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणा किंवा गौरी हॉल इथं उपलब्ध केलेले कोविड सेंटर म्हणा, यातून प्रचंड लोकांचे आपण प्राण वाचवू शकलो। ह्या कामाची पोचपावती म्हणून आपण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही नम्र विनंती आजच्या दिवशी तुकारामदादा मी तुम्हाला ग्वाही देतो की या प्रभागामधून आपल्याला खूप प्रचंड मतांनी विजयी आम्ही आताच घोषित करतो। धन्यवाद दादा, आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभो। धन्यवाद। मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले संजयजी जाधव साहेब यांचा सन्मान तुकारामजी म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय संजयजी जाधव यांचा सन्मान प्रभाग क्रमांक 1 चे लोकप्रिय उमेदवार श्री तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्याचबरोबर शेषधरजी प्रजापती देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत। मी तुकारामदादांना विनंती करतो की मी नरेश दादांना विनंती करतो की आपण शेषधरजी प्रजापती साहेबांचा सन्मान करावा। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आजच्या जाहीर सभेला उपस्थित झालेले शेषधरजी प्रजापती साहेब यांचा सन्मान नरेशजी वाघ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे। यानंतर
आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो चंद्रकांतजी म्हस्कर साहेबांना. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न होऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी पनवेलकर संकुलच्या अध्यक्षा ढवलेताई उपस्थित झालेल्या आहेत. गौरी वाघ यांना विनंती करतो की आपण ढवलेताईंचा सन्मान करावा. मी गौरी वाघ यांना विनंती करतो की आपण पनवेलकर संकुलच्या अध्यक्षा ढवलेताई यांचा सन्मान करायचा आहे. आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं वर्जून उपस्थित झालेल्या पनवेलकर संकुलच्या अध्यक्षा ढवलेताई या ठिकाणी वर्जून उपस्थित झालेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो चंद्रकांतजी म्हस्कर साहेबांना. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मित्र जाधव साहेब, प्रजापती, तुकाराम दादा, प्रसाद मस्कर, सुरेश वजे, सज्जन मस्कर, ढवळेताई, आमचे ज्येष्ठ सुदाम आप्पा, दिलीप शेठ चौधरी आणि उरलेले सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आज येथे आपण वार्ड क्रमांक 1 ची जाहीर सभा घेतलेली आहे आणि जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे. खरं तर हा आपला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. 25 वर्षे सतत शिवसेनेचाच नगरसेवक इथे निवडून आला. 2 वेळा इथे आपल्याला मतदानच करता आला नाही, कारण आपल्या 2 वेळा सीट बिनविरोध निवडून गेल्या. वामनदादा म्हात्रेंनी आपल्या वालवली गावावर विशेष प्रेम केलंय. प्रत्येक ठिकाणी जिथे अडचणी असतील तिथे त्यांनी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आपल्या गावाच्या दोन्ही बाजूला आत्ताच प्रसादने सांगितलं, चांगल्या दर्जाचे रस्ते केलेले आहेत. आपण जिथे बसलोय तो समाज मंदिर, याचं रिनोव्हेशनचं काम इलेक्शन झाल्या चालू होणार आहे, जेणेकरून एक मध्यमवर्गीयांचं लग्न कार्य इथेच होऊ शकेल. पाण्याचा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे, परंतु वामनदादांनी 240 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि लवकरच आपल्या वालवली गाव आणि आजूबाजूच्या परिसराला 24 तास पाणी मिळणार आहे. वामन शेठचं मी परत एकदा सांगतो, नक्कीच येथे आपल्या वालवली गावावर विशेष प्रेम राहिलं. त्यांनी कधीच आपल्याला दुर्लक्षित केलं नाही. यावेळी तर आपल्या गावातून त्याने एक मध्यमवर्गीय सुशिक्षित गौरीताई वाघ यांना आमच्या प्रेमाखातर उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण गौरीताईला भरभरून मतदान करून प्रचंड मताने त्यांना निवडून द्यायचं आहे. तसेच आपले लाडके कार्यसम्राट आमदार, कार्यसम्राट आपले नगरसेवक तुकारामदादा म्हात्रे, आमदार म्हणजे वामनशेठ नक्कीच याच्या पुढे आमदार होतील असं मला वाटतंय, कारण माझ्या तोंडून निघालेला शब्द कधी पडत नाही. आपले विलासदादा, प्रसाद मस्कर, तसंच मी स्वतः सज्जन मस्कर, ही आमची टीम वालवली गावात सतत कार्य करत असते. कोणाच्या अडीअडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. येत्या 2 तारखेला मी काय जास्त बोलत नाही, बऱ्याचशा मान्यवरांचं इथे भाषण व्हायचं बाकी आहे. येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी एक आपले गौरीताई वाघ, तसेच तुकारामदादा म्हात्रे आणि आपल्या लाडक्या ज्या
प्रथमच पब्लिकमधून ज्यांचं उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी दिलेले अशा विनाताई वामन म्हात्रे यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल यात तिळमात्र शंका नाही आणि आपला बालेक किल्ला अबाधित राहील अशी मी आशा करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संजयजी जाधव साहेब आपल्याशी संवाद साधतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांना वंदन करून आजच्या प्रभाग क्रमांक 1 चे आपले उमेदवार तुकाराम बारकू म्हात्रे आणि गौरी वाघ, उपस्थित असलेल्या मंचावर आमचे चंदूजी मस्कर, परेश, सज्जन, सगळी मंडळी आहेत. या सर्व सन्माननीय मान्यवर लोकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि उपस्थित माझे वालिवलीचे सर्व समस्त मतदार बंधू आणि भगिनींनो, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही फक्त गटार, वॉटर आणि मीटरसाठी राहिलेली नाही. या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं काम वामन म्हात्रे आणि ही सर्व मंडळी गेली 25 वर्षापासून करत आहेत. आपल्या शहरामध्ये अगदी गल्लीपर्यंत सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत. त्याचं श्रेय वामनदादांना जातं. वामनदादांनी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एका आमदारालाही भेटत नाही एवढा निधी या ठिकाणी आणलाय आणि या शहराच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहे. या ठिकाणी मी नमूद करेन त्यांच्या सौभाग्यवती सौ वीणा वामन म्हात्रे या आपल्या नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट. या रस्त्याच्या अलीकडचा भाग हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये येतो आणि रस्त्याचा त्या साईडचा भाग हा प्रभाग क्रमांक 2 मध्ये येतो. तिथेही आपले शिवसेनेचे उमेदवार आहेत हेमंत चतुरे आणि कविताताई मेहर. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो की शिवसेनेचे आपले जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचे. कारण आता सांगितल्याप्रमाणे नगराध्यक्ष हे थेट जनतेतून आहे आणि तो अधिकार आपल्याला आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष बसणार 100% ही काळ्या दगडावरची रेष आहे. परंतु चुकून माकून कुठला दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक झाला तर या वार्डाचा विकास होणार नाही. म्हणून नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उमेदवारी शिवसेनेचेच पाहिजेत. म्हणून या शिवसेनेच्या लोकांना आपण या ठिकाणी निवडून द्या असं जाहीर आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करण्यासाठी आलो. वामनदादांनी या शहरातल्या या वालिवली, सोनिवली, एरंजाळ या भागामध्ये आम्ही आता फिरतोय तर कळतंय की पाण्याची प्रचंड समस्या आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी 2 टाकी आपल्याला प्रस्तावित आहेत. जानेवारी 15 तारखेनंतर याचं भूमिपूजन वामन म्हात्रेंच्या हस्ते आणि आपल्या नगराध्यक्ष वीणाताई म्हात्रेंच्या हस्ते होणार. या 2 टाक्या झाल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणची पाण्याची समस्या आहे ती निश्चितपणे 100% सुटणार. मी आपल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना या ठिकाणी आणखी एक आश्वासन देतो की आपल्यावर जी महाराष्ट्र शासनाने टाकलेली पूर्ण नियंत्रण रेषा आहे, रेड लाईन, ब्ल्यू लाईन, त्याच्याने आपले असंख्य एकर जमीन आपली बाधित झालेली आहे. विशेषतः वालिवली भागाला त्याचा जास्त फटका बसलाय, एरंजाळ भागाला जास्त फटका बसलाय, सोनिवली भागालाही जास्त फटका बसलाय. निश्चितपणे तुम्हाला सांगतो 3 तारखेला आपला निकाल लागल्यानंतर डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होतोय आणि मी दादांना सांगितले मी तुमच्याबरोबर येऊन या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना कन्व्हिन्स करीन, सांगेन त्यांना की ही कशा प्रकारे चुकीची रेषा टाकून आमच्या या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचं जे आज सोन्यासारखी किंमत यायला पाहिजे ती कवडी मोल झालेली आहे. निश्चितपणे या मंडळींना सगळ्यांना माहिती आहे मी गेले 2-3 वर्ष बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून या प्रश्नाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतोय. आता निश्चितपणे वीणाताईंना आपण नगराध्यक्ष बसवा आणि मग तुम्ही बघा की या शहरामधली ही तुमची ब्ल्यू लाईन, रेड लाईन निघून जाईल आणि सगळ्यांचा सर्वांगीण विकास होईल. या ठिकाणी अजूनही एक सांगतो, पाण्याच्या योजनेसाठी 240 कोटी तर दिलेले आहेत, परंतु या शहरामध्ये आपल्याला काही क्रीडा संकुलं येत आहेत.
मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदानं या ठिकाणी उपलब्ध होतील, चांगल्या प्रकारच्या गार्डन्स उपलब्ध होतील. तुकाराम म्हात्रे आणि वामन म्हात्रे यांचं वालिवली, एरंजाळ, सोनिवली या पट्ट्यामध्ये एक चांगलं काम आहे. वामनदादा असतील, मुकुंद शेठ भोईर सुद्धा या ठिकाणचे नगरसेवक होते. हे सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला सांगतो, या पालिकेवर आपल्याला एक हाती सत्ता आणायची. शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी पडकवायचा आणि नंतर बघा तुम्ही की या शहरामध्ये जे त्यांना जमलं नाही ते 5 वर्षामध्ये हा शहराचा, बदलापूर शहराचा कायापट झाल्याशिवाय राहणार. म्हणून ही मंडळी आपल्याला निवडून द्यायची. आमची आदिवासी कॅन्डिडेट उच्च शिक्षित कॅन्डिडेट आहे, अतिशय चांगलं बोलते, विनम्र अशी ती आहे. त्यामुळे अशी लोक खरं त्या सभागृहात गेली पाहिजेत. आमच्या तुकाराम दादाचा अनुभव अतिशय दांडगा आहे. तुकाराम दादा प्रत्येक वेळेस जे जे लोकांचे प्रश्न असतील ते पोटतिडकीने तिथे मांडतो आणि त्या समस्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो. म्हणून अशी माणसं आपल्याला तिथे पालिकेत पाहिजेत. आणि का पाहिजे सत्ता आपल्याला? का पाहिजे तर एक हाती सत्ता असेल तर आपल्याला शहराचा विकास हा चांगल्या प्रकारे करता येतो. मी सुद्धा गेली 25 वर्ष काँग्रेसमध्ये काम करत होतो, परंतु वामन दादांचं जे काम आहे शहराच्या विकासासाठी, जे वामन म्हात्रेंनी झपाटलेलं आहे, या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन मी विचार केला की आपल्यासारख्या माणसांनी सुद्धा वामन दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. म्हणून मी शिवसेनेमध्ये जाहीरपणे प्रवेश केला. या ठिकाणी असंख्य लोक, ज्या ज्या ठिकाणी आज आम्ही जातोय प्रभागातनं, ज्या ठिकाणी मिटिंग घेतोय, अशा सभा घेतोय, त्या सभेमधनं लोक उत्स्फूर्तपणे समोर येऊन दादांना सांगतात, दादा काळजी करू नका, विनाताईंना नगराध्यक्ष बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मताने आम्ही विजयी करू. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की 2 तारखेला मतदानाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपण या आमच्या सगळ्या उमेदवारांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा आणि वालिवली, एरंजाळ, सोनवली या प्रभागाचा विकास तुमच्या आमच्या साक्षीने आपण सर्वांगीण विकास करू, 100% विकास करू अशी या ठिकाणी खात्री आणि हमी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो शेषधर प्रजापती यांना. उत्तर भारतीय मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख माननीय शेषधर प्रजापती साहेब. आज पहले तो आप सब को मैं धन्यवाद देता हूं, आभार प्रकट करता हूं. आप कुलगांव बदलापुर नगर परिषद 2025 चुनाव के उपलक्ष्य में आए. मंच पे विराजमान संजय जाधव साहब, तुकाराम साहब, अभी चंदू मस्कर साहब भाषण किए. मैं कहना चाहता हूं साहब, नगर पालिका मध्ये वालवलीचा प्रश्न आया टॅक्स पावतीचा. वामन म्हात्रेने सांगितलं माझा परिवार आहे तिकडे जाऊ नको. हे लोक आणून भरतील, तिकडे जायचे. पाणीचा प्रश्न असला त्यांना पण सांगितला वालवली जाऊ नको, ते भरतील. तो चंदू साहब मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आप बोले कि हमारे वो हैं, आपको जवल का अपना भाव सारका है, आपको मान देते हैं वामन सेठ. रहा इस चुनाव की बात, 2025 में जो नगर पालिका का भी चुनाव आया, हमारे कर्मठ कार सम्राट तुका म्हात्रे साहब, गौरी बागताई और नगराध्यक्षा की उम्मीदवार सौबीना म्हात्रे. यहाँ पे बहुत से भाई विराजमान हैं, मेरे को समय कम मिला है. मैं पीछे जितने बैठे हैं सबका आभार प्रकट करता हूं. कहने का तात्पर्य है, यहां पर छत्रपति शिवाजी महाराज की और बाबा साहब की मूर्ति विराजमान है. हमको खुद सोचना चाहिए कि हमारा विकास कौन कर सकता है.
हमको दिशा कौन दे सकता है? अभी बोले ये मंदिर के प्रांगण में इसका काम हो जाएगा। अरे वामन दादा ऐसे कर्तवान है, ऐसे कर्तव्यनिष्ठ निष्ठावान है, ऐसे कार्य सम्राट हैं कि हमारे जैसे उत्तर भारतीयों का 2 मंदिर बांध के दे दिया। वहां पे नंदन वन हो गया। आप तो उनके घर के हैं, आपको वो परिवार मानते हैं, तो अपना क्या फर्ज बनता है? 2 तारीख को हमारे 3 उम्मीदवार हैं, 2 पेटियां रहेंगी। पहले पेटी में माननीय सोबीड़ा महात्रे नगराध्यक्षा का धनुष बाण निशानी रहेगी। आपको धनुष बाण की बटन दबाना है और धनुष बाण की बटन दबा करके सोबीना महात्रे को अपने नगर पालिका में भेजिए और अपना 3 तारीख को उत्सव बनाइए और विकास की गंगा बहाइए। और तुकाराम महात्रे आय और ब दूसरी पेटी में रहेगा, नहीं तो आप लोग उसी पेटी में खोजते रह जाएंगे। एक ही है क्या? नहीं नहीं, उस दिन फोन किया तो साहब बोले नहीं, नगराध्यक्षा का पेटी अलग से रहेगी। नहीं, कल अभी फोन करके पूछे साहब, तो साहब ने कहा कि बहुतेक 2 पेटी राही म्हणून मी सांगतो की 2 पेटी राही। पण अगर एकच आहे तर जिथे धनुष्यबाण आहे तिथे आपला बोट दाबून सर्व उम्मीदवारांना विजयी करा। तुकाराम महात्रे साहब आपको मालूम है कर्मनिष्ठ है और कार्य सम्राट हैं, गौरी बाग भी इनके साथ सोबत है, तो उसे भी ताई को भी विजयी बनाइए और आपको ऐसा करिए कि हमारा भविष्य, हमारा गटर मीटर वाटर अपनी सुविधा। और जब वामन महात्रे आपको अपना परिवार मानते हैं तो परिवार का फर्ज होता है कि अपने परिवार का कोई भी सदस्य अगर नगर पालिका में चुन के जाता है, अपना काम करता है, तो गर्व की बात है। और पूरे कुलगांव बदलापुर शहर में, अरे वांगनी भी चले जाओ, काचगांव चले जाओ, मुरवाड़ चले जाओ, कहीं भी जाओ, एक ही नाम गूंजता है, वामन दादा महात्रे। कोई बदलापुर में है तो वामन दादा महात्रे। और सोच भी अच्छी है और भगवान ने उन्हें देता भी है और करने की क्षमता भी है। इसलिए मैं ज्यादा नहीं बोलूंगा। आज यहां पे अंबेडकर साहब की मूर्ति विराजमान है, उनके बारे में मैं कहना चाहता हूं। 1950 साल से जब इलेक्शन चालू हुआ, उसके पहले कोई इलेक्शन नहीं होता था। यहां पर राजशाही थी। जब राजशाही खत्म हुआ तो लोकशाही आई, और लोकशाही आई तब से चुनाव होने लगा, और तब से चुनाव होने लगा तो गोर गरीबों को सम्मान मिलने लगा। सम्मान इसलिए मिलने लगा, अगर बाबा साहब की कलम नहीं होती तो गौरी वाघताई आज उम्मीदवार नहीं होती। ये हमारे संविधान की ताकत है, बाबा साहब के कलम की ताकत है। जो प्रधानता उन्होंने दे के गए हर समाज को, तो उन्हें हमको नमन करना चाहिए। और छत्रपति शिवाजी हमारे आराध्य दैवत हैं, इस माटी के सपुत्र हैं। उन्होंने स्वराज्य कायम किया कि सबका राज है, अपना राज्य है। उन्होंने इतना करके गए कि भारत का कोई भी नागरिक जब स्वराज्य का नाम ले तो उसे मालूम हो कि अपना राज्य है। इसलिए महाराष्ट्र की भूमि को मैं नमन करता हूं कि छत्रपति शिवाजी महाराज ने अपना कर्तव्य और कर्म ऐसा करके गए कि जब तक पृथ्वी और सूर्य चांद रहेगा तब तक उनका नाम रहेगा। पूरे विश्व में आज उनको आदर से नाम लिया जाता है। तो आप सबको निवेदन है हाथ जोड़ करके 2 तारीख 2 दिसंबर को
पहले मतदान करना और फिर आकर के खाना पीना जलपान करना, ये लोकशाही का पर्व है। इस पर्व को हमको अच्छी तरह से निभाना है और अपने उम्मीदवार को जिता करके नगर पालिका में भेजना है। 3 तारीख को जुलूस मनाना है। धन्यवाद। जय भारत, जय भीम, जय शिवाजी महाराज। धन्यवाद शेषधरजी पतापती साहेब। यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो पनवेलकर संकुलच्या अध्यक्षा उलेताई यांना आपल्या सगळ्यांशी। हॅलो, ग्रामस्थ मंडळ वालवली तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना थोडीशी माहिती द्यायची बाकी राहिली। आपल्या वालवली परिसरातील शांतीनगरच्या कालचा जो 25 एकर जागेचा जो भूखंड आहे, त्या भूखंडामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं उद्यान होणार आहे आणि त्या उद्यानाचं काम चालू आहे। अतिशय जलद गतीने त्या उद्यानाचं काम चालू आहे आणि लवकरच तो आपल्या सर्वांसाठी खुला होणार आहे। तिथे आपण 1 दिवसाची ट्रिप अरेंज करू शकतो, फॅमिलीला जाऊन तिथे 1 दिवस विरंगुळा, भरपूर झाडी आहे तिथे आणि चांगल्या प्रकारचं काम वामनशेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून होत आहे। तसेच आपल्या खालच्या डीपीला जो 3 एकरचा भूखंड आहे जो आरक्षित आहे, तिथेही काम चालू आहे। तिथे मोठं गार्डन बनवण्याचं काम चालू आहे, तेही काम चालू आहे। आणि तिथे मी वामनदादांना रिक्वेस्ट केली की वालवली गावामध्ये लग्न और इतर समारंभासाठी जागा राहिलेली नाही, तर माझ्या रिक्वेस्टला त्यांनी मान देऊन 1 एकरमध्ये मोठं समाज मंदिर आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। तिथे गार्डन असणार आहे, लॉन असणार आहे आणि अतिशय नाममात्र तिथे हे ठेवलेले आहे आणि सगळ्यांचं लग्न और इतर कार्यक्रम फक्त 500 ते 1000 रुपयामध्ये ते आपल्याला वामनशेठ उपलब्ध करून देणार आहेत। फक्त गार्डनची कुठल्याही प्रकारची आपण नासधूस करायची नाही। आणि तिसरं, जे आपल्या डीपी रोडला साई गावाला लगत ते खाली काम चालू आहे का याचं रस्त्याचं, आणि पुढे जाऊन 1 करोड रुपयाचा निधी वामनशेठनी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याही कामाची वर्गऑर्डर झालेली आहे आणि लवकरच तिथे आपण गणपती विसर्जन किंवा इतर आपले कुठलेही कार्यक्रम राबवू शकतो। असे खूप मोठा निधी आपल्याला वालवली गावासाठी वामनशेठनी दिलेला आहे। मुद्दामून मी तिथे त्याचं हे केलेलं आहे कारण आपल्या माहितीसाठी असावं की काही लोक बोलतात की वामनशेठनी काही वालवली गावाचा विकास केलेला नाही। आता ते जे 25 एकरमध्ये खूप मोठं उद्यान तिथे होणार आहे, ही सगळी माहिती मुद्दामून आपल्याला दिली। ते भाषणामध्ये मी बोलणारच होतो पण ते राहून गेलं म्हणून मी परत एकदा माहिती घेऊन ही माहिती आपल्याला दिली। धन्यवाद। यानंतर पनवेलकर संकुलच्या अध्यक्षा उलेताई आपल्याशी संवाद साधतील। नमस्कार, मी अपूर्वा रवींद्र ढवळे, आपल्या वालिवली गावातील पनवेलकर उत्सव सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे। मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव या सणाच्या दिवशी आमच्या सोसायटीमधील बिल्डरच्या एका चुकीमुळे आमची लाईट कट करण्यात आली होती। सणा दिवशी लाईट नसल्यावर खूप प्रॉब्लेम होतो आणि त्यावेळेला काही जे पदावर असतात ना ते सुद्धा आम्हाला मदत करत नाहीत। पण वामनशेठ म्हात्रे असे होते ना की त्यांना एका कॉलवर त्यांनी 5 मिनिटाच्या अंतरामध्ये 5 मिनिटामध्ये आपले वालिवली गावातील स्थानिक रहिवासी आपले सज्जन मस्कर म्हणून आहेत, ते आपले माननीय सज्जन मस्कर यांनी लगेच 5 मिनिटात तिथे येऊन आम्हाला वामनशेठ यांना कॉल करून 5 मिनिटात आमची लाईट चालू करून दिली। त्याबद्दल धन्यवाद आहे, त्यांचे खूप आभार आहेत। आणि अशी सेवा ना म्हणजे असं पदावर आल्यावर कोणीही पटकन करत नाही, पण ती त्यांनी केली म्हणजे माणुसकी ही तिथून दिसून येते की आपल्या हातातलं काम टाकून आपण लोकांसाठी किती झटतोय हे त्यातून दिसून आलं। आणि आपण शिवसैनिक आहोत, शिवसेनेतून आपल्या मराठी लोकांचा म्हणजे शिवसेनेने असे सांगितलं नाही की कोणत्या जातीचा विरोध किंवा काहीच नाही, ते एकत्र सर्वांना धरून चालतायत। आपण वामनशेठ म्हात्रे आहेत की सर्वांना धरून चालतायत, कोणत्या जातीचा किंवा काही विरोध नाही आहे त्यांचा, त्यामुळे त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं।
आणि सर्वांचे आभार की मला इथे बोलण्यासाठी तुम्ही चान्स दिला. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खरं तर अनेक महिलांची उपस्थिती, खरं तर सगळ्यात जास्त संख्या महिलांची इथे दिसते आणि आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या आपल्या प्रभागातील खडखर वक्तृत्व असलेल्या सीमाताई भालेराव यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित सभेशी संवाद साधावा. जय महाराष्ट्र सर्वांना. ऐका ना, इथे बसलेल्या सगळ्या माझ्या तमाम माता भगिनी आणि शिवसैनिक माझे बंधू, एक गोष्ट बोलते की एखादा कलाकार असू द्या किंवा वक्ता असू द्या, तो जेव्हा आपले विचार मांडतो किंवा कला सादर करतो तेव्हा समोरून त्यांना टाळ्या आल्या ना की त्या कलाकाराला किंवा त्या एखाद्या वक्त्याला ना काम करण्याची किंवा आपले विचार मांडण्याची, कला सादर करण्याची अधिक हे होते. म्हणून जरा एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा. थँक्यू सो मच. मी वार्ड क्रमांक 1 मधून विभाग अध्यक्षाचं काम करते. मी गेले 8 वर्ष माझ्या दादांसोबत काम करते. 8 वर्षाचे किस्से 8 मिनिटात सांगू शकणारच नाही, कारण दादांचं कार्य इतकं महान आहे. दादांना रोबोट म्हणावं, दादांना फायर ब्रिगेडची गाडी म्हणावी की दादांना ॲम्ब्युलन्स म्हणावी. ते कसं, ते ॲम्ब्युलन्स कशी कुठे थांबत नाही, त्यांचं कार्य जिथं साध्य होत नाही तोपर्यंत म्हणजे ती चालतच राहते. ते मागे पुढे काही बघत नाही. त्यांचं फक्त एक ते त्यांचं मिशन आहे, तिथे त्यांना जायचं आहे, ते कार्य त्यांना सिद्ध करायचं आहे. फायर ब्रिगेडवाल्यांचंही तसं असतं. एका ठिकाणी आग लागली, त्यांना कॉल आला, ते आपले टोंग 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 करत त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असते, ते मागे वळत नाही. तसे आमचे तुकारामदादा म्हात्रे आहेत. त्यांना कुठलंही काम असू द्या, ते काम त्यांना रात्री दिवसा करता नाही आलं तर त्यांना रात्री आठवतं, अरे मला हे काम करायचंय, आणि ते काम रात्रीच करतात. याची ज्वलंत उदाहरण माझ्या समोर खूप आहेत, पण 1-2 छोटंसं उदाहरण सांगते, कारण बरेच लोक बोलायचे आहेत. दादांबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. त्यांच्या कार्याची ग्वाही आहे, काही ते आपल्या सगळ्यांना आहे. आता मागच्या 2 दिवसापूर्वी आमचा एक कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे, तिथे माझे सहकारी मंगेश मिस्त्री यांनी एक मेसेज टाकला, अहो दादा एकच हृदय आहे, किती वेळा जिंकणार. मी मंगेश मिस्त्रीला सांगते, अरे दादांनी आपलं हृदय 7 जन्मासाठी बुकिंग केलं आहे. एक माझ्या सोसायटीतला किस्सा सांगते. कोरोनाच्या काळामध्ये एक ब्युटी पार्लरमध्ये एक लेडीज काम करत होती. तेव्हा ब्युटी पार्लर्स बंद होते. ती भावाकडे राहत होती. तिच्या पतीचं निधन झालं होतं, 2 मुलं होती. तिची मुलगी 10वीला होती. फी न भरल्यामुळे तिला वार्षिक परीक्षेला म्हणजे बोर्ड परीक्षेला बसता येत नव्हतं. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मावशी मला साहेबांपर्यंत जायचं आहे, असं आहे. मी फक्त माझ्या घरातून साहेबांना कॉल केला की साहेब अशी अशी एक महिला आहे, तिच्या मुलीची जे काही असेल 10-12 हजार रुपये फी बाकी आहे. माझ्या साहेबांनी क्षणाचा विलंब न करता म्हणे, मॅडम त्या बाईला माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. मी स्वतः गेली नाही, ती लेडीज गेली. साहेबांनी हे पण विचार केला नाही, ही इथे राहते, हिचं मला मतदान आहे किंवा काही. माझे साहेब मतदानासाठी कुठलंही कार्य करत नाही. साहेबांचं एक असं माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांच्या विरोधी पक्षाचाही माणूस आला तरी त्या दिवशी त्यांनी ऑफिसमध्ये बायांना चहा नाश्ता दिला. असे माझे साहेब एकदम उद्धार मनाचे आहेत आणि आम्ही खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो. साहेबांचं तर ती लेडीज गेली. साहेबांनी फक्त विचारलं की बाळा तुझ्या मुलीची किती फी भरायची आहे. तिने फक्त दादांनी 1 मिनिटाचा विलंब न करता अशी कॅश काढून त्या बाईला दिली. तिची मुलगी आज 15वीला आहे आणि ती 1 दिवसातून एकदा तरी दादांचं साहेबांचं नाव घेते की माझी मुलगी आज 15वीला आहे, हे केवळ तुकाराम दादांमुळेच माझी मुलगी. अशा कितीतरी ज्वलंत उदाहरण माझ्याकडे आहेत, पण देण्याची ही वेळ नाहीये कारण बरेच जण इथे आहेत. आता मी थोडंसं गौरीताई वाघबद्दल बोलणार आहे. गौरीताई आतापर्यंत कोणाची तरी पत्नी म्हणून, कोणाची तरी मुलगी म्हणून, कोणाची तरी आई म्हणून ओळखत होती, पण आता गौरीताईला एक वेगळा टॅग लागणार आहे, नगरसेविका गौरीताई बाबू वाघ. आपल्यातली एखादी सामान्य महिला जेव्हा अशा मोठ्या मोठ्या पदावर जाते ना, खरंच अभिमानाने ऊर भरून येतो. सॅल्यूट असतो अशा महिलांना की
फक्त आपल्या महिला चूल आणि मूल हे सांभाळत नाही, त्या पलीकडेही जाऊन राष्ट्रपती सुद्धा आपल्या महिला झाल्यात. पण ह्या छोट्याशा वालिवली गावामधून गौरीताई जेव्हा नगरसेविका म्हणून आपण 3 तारखेला त्यांचा उदो करणार आहेत, तो 100% आहे. मी इथे बसलेल्यांना सगळ्यांना आव्हान करते, येत्या 2 डिसेंबरला कार्यसम्राट कार्यक्षम तुकारामदादा म्हात्रे, गौरीताई बाबू वाघ आणि थेट नगराध्यक्षपदासाठी आपले शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सुविद्य पत्नी वीणाताई वामन म्हात्रे यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे आणि 3 तारखेला सगळ्यांनी जल्लोष करायचा आहे. धन्यवाद. साहेबांनी मला इथे बोलायची संधी दिली आहे. माझ्यापेक्षा खूप चांगले बोलणारे आहेत. काही चुकलं असेल तर क्षमस्व. धन्यवाद सीमाताई. खरं तर सीमाताईने ज्या काही विशेषणं वापरली दादांसाठी, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, तर या सगळ्या गाड्यांना लाल दिवा आहे. 20 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर कदाचित लाल दिव्याचे संकेत या वालिवली गावातून दिले जात आहेत. यानंतर आपल्या सगळ्यांची लाडकी आणि ज्यांचा उल्लेख सातत्याने इथे केला जातोय त्या गौरीताई वाघ आपल्या सगळ्यांच्या शिवसेना पॅनलच्या अधिकृत उमेदवार. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. गौरीताई आगे बढो. मी गौरीताई वाघ यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी माता भगिनींशी संवाद साधावा. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मान्यवर आणि येथे सगळेजण माझे गावकरी मंडळीच आहेत. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कार्यकर्ते. जे कार्यकर्ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यामुळेच आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. तर आज या ठिकाणी मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि खरं तर ह्या वालिवली, आता मी तर वालिवली गावातलीच आहे. बऱ्याच जणांचा माझ्यावरती विश्वास आहे का बाबा हा आपण हिला मतदान करूया आणि जिंकूया. पण काही लोक आहेत म्हणजे अगदी बोटावर मोजण्यासारखे आहेत की त्यांच्या मनात एक गैरसमज आहे माझ्याबद्दल आणि किंवा एक शंका आहे असं म्हणूया आपण. तर मला तो आज गैरसमज दूर करायचा आहे. दादा तुमच्या बरोबर. तर काही लोकांना असं वाटतंय की मी गाववाली नाही आहे, म्हणजे माझं लग्न झालं आहे, मी लग्न होऊन दुसऱ्या गावाला गेली आहे, तर मी आता ह्या गावातली राहिलेली नाही आहे असं त्यांना वाटतं. आणि त्या काही लोकांनी माझ्याबद्दल एक स्टेटमेंट केलेलं होतं की ही आपल्याला आपल्या गावचाच नगरसेवक पाहिजे आणि ही आपल्या गावची नाही आहे. तर जर आपल्या समस्या आपण हिच्याकडे घेऊन गेलो तर हिच्या गावाला जायला लागेल, ती जिथे कुठे राहते तिथे. असं स्टेटमेंट माझ्या कानापर्यंत आलेलं आहे. म्हणून आज मला हे क्लिअरिफिकेशन करायचंच आहे. आणि तर मला एक गोष्ट म्हणजे असं सांगायचं आहे की 10 वर्षांपूर्वी जे 2015ची निवडणूक लागली होती तेव्हा मी उमेदवार म्हणून होते. तर तेव्हा मी अनमॅरिड होते, माझं लग्न नव्हतं झालेलं. तेव्हा मी गाववाली होते आणि माझ्या विरोधात जी कोणी XYZ व्यक्ती होती ती या गावातली होती का? नव्हती ना. तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला निवडून आणलेलं होतं. मग तेव्हा तुम्हाला हे प्रश्न नव्हते पडले का की ती आपल्या गाववाली आहे किंवा गौरी आपल्या गाववाली नाही आहे? आत्ताच कसे हे प्रश्न उद्भवले तुमच्या मनात? तेव्हा मी गाववाली नव्हते, आत्ता मी गाववाली नाही आहे. मग मी आहे कोण? कुठून आले? चंद्रावरून अवतरले का माझ्या आईवडिलांनी मला मोबाईलमधून डाउनलोड केलं आहे? तर मला जर का संधी मिळते पुन्हा आपल्या गावाचा विकास करण्यासाठी, गावाचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी, मग ती संधी मी का स्वीकारायची नाही? तर नक्कीच एवढे मोठी फौज माझ्या मागे आहे. दादा स्वतः एवढे मोठे माझे, मी तर त्यांना गुरुच मानते की एवढे मोठे गुरु. आणि म्हणजे मी स्वतः त्यांना अशी गुरुच्या रूपानेच बघते. आणि त्यांच्याकडून मला एवढं बोलताही येत नव्हतं. मी दादांकडून, सगळ्यांना इथे माहिती आहे जेवढे उपस्थित आहेत कार्यकर्ते, पण मला असं वाटतं जर का मला संसार करत बसायचं असतं तर मी राजकारणात उतरले असते का? नाही, संसार घेऊन बसले असते. माझा नवरा पोरं बाळं घेऊन मी वालिवलीत येऊन राहिली आहे कायमची. इथे संसार थाटलाय. ते कशासाठी? तुमच्यासाठीच ना, आपल्या गावाचा विकास करण्यासाठीच. भले मी पैशाने गरीब असेन
पण नेहमी तुमच्यात दिसेन, लक्षात ठेवा. आणि तुमचा विकास करणं, गावाचा विकास करणं हाच माझा ध्यास आहे. भले अर्ध्या रात्री येतील तुमच्याकडे लोक पैसे घेऊन, पण लक्षात ठेवा, जो अर्ध्या रात्री पैसे घेऊन येतो ना त्याला वोट करू नका. जो अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला येतो ना त्याला वोट करा. कारण त्या एका दिवसावर तुमचे 5 वर्ष अवलंबून असतात, हे विसरू नका. आणि हे सगळं ॲक्च्युली दादांकडूनच शिकले बोलायला. आणि मला हिंमत येते जेव्हा मी दादांसोबत असते ना, मला बोलण्याची हिंमतसुद्धा येते. बस एवढंच सांगेन की दादांबद्दल पण मला काही सांगायचं आहे की आता मी बरोबर दादांबद्दल मला असं बोलायचं आहे की आता गेले काही दिवस मी दादांसोबत फिरते आणि म्हणजे मी स्वतः अनुभवलेले किस्सा सांगते की आता जसं दादांचं काम असं आहे की म्हणजे मी स्वतः अनुभवलं आहे. आता आम्ही जातो फिरतो तर लोकांच्या समस्या समोर, दादांच्या समोर लोक असं सांगतात की बाबा दादा असं अशी समस्या आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा, वॉटेवर. तर दादा इमिजिएटली म्हणजे प्रश्न ऐकला की दुसऱ्या सेकंदाला कॉल करतात आणि त्या समोरच्या माणसाला कॉन्फरन्सवर घेऊन तो प्रॉब्लेम इमिजिएटली सॉल्व करतात. म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हा जो टॅग दादांना लागलेला तो खरंच त्यांच्यासाठीच आहे. आणि जर का वामन दादा म्हात्रे यांना जर का त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे, ती कशासाठी? त्यांना वाटतच असेल ना की बाबा एक शिकलेली, एज्युकेटेड, सुशिक्षित कॅन्डिडेट आपल्याला मिळाली आहे, म्हणूनच त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही आणि खूप एक निष्ठेने शिवसेनेसाठी काम करतच राहीन. जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करेनच. आणि अजून सांगायचं झालं तर तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही जर निवडून दिलात तर हा विजय माझा नसणार आहे, तो तुमचाच असणार आहे. नाही आहे, आता तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्हाला योग्य अयोग्य काय हे अगदी बरोबर माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्ही येत्या 2 तारखेला तुमचं अमूल्य जे मत आहे ते वीणाताई म्हात्रे, तुकाराम दादा म्हात्रे आणि मी स्वतः गौरी वाघ आम्हाला देऊन धनुष्यबाणा समोरील बटन दाबून विजयी करा. आणि 3 तारखेला नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे आपल्याला आणि गुलाल उधळायचाच आहे. बस आता दादा पुढे बोलतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गौरीताई. मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, मी गेले अनेक दिवस अनेक सभा अनुभवतो आहे. गौरीताई फार ठिकाणी काही जास्त बोलल्या नाही, पण आज ज्या पद्धतीनं बोलल्या, एका प्रगल्भ राजनीतिक असलेल्या वक्तृत्वाला शोभेल असंच डिप्लोमॅटिक स्टेटमेंट त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि मला वाटतं ही तुम्हा सगळ्यांची ताकद आहे. एकदा आपली लेख म्हणून जोरदार टाळ्या वाजूयात. मी यानंतर मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट शैलेशजी अहिरे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. सर्वांना जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट शैलेश अहिरे. सर्व महापुरुषांना वंदन. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांना मानवंदना. फार थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे का निवडावा आपला उमेदवार, आपण का निवडावा. तो उपलब्ध असावा, तो सुशिक्षित असावा, सुसभ्य असावा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. कालच प्रशस्ती पत्रक आपल्या तुकाराम दादांना भेटलं माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून. 419 करोडचा फंड त्यांनी आरोग्य निधीसाठी गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिला. जोरदार टाळ्या तुकाराम दादांसाठी. साधी गोष्ट नाहीये. 419 कोटी 51,000 लोकांना तो निधी वाटण्यात आला. साधी गोष्ट नाही मित्रांनो. बदलापूरमधलं आपण जे रस्त्याला कॉन्क्रिटीकरण बघतायत ते वामन दादाच्या नेतृत्वामधून निघालेलं ते विकासाचं तुम्हाला द्योतक आहे, ते तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी. बदलापूरमध्ये ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा आपल्याला दिसते. हे काम आपल्याला डोळ्यांनी दिसतंय. कोरोनामध्ये यांनी म्हात्रे परिवाराने आपल्याला दिलेली साथ ही आपल्याला दिसते. हे सांगायला लागत नाही, हे आपण बघितलंय सर्वांनी.
त्यामुळे खोटा प्रचार करण्याची गरजच पडत नाही कोणाला. आम्हाला आम्ही एकदम छातीडोकप्रमाणे सांगतोय की आम्ही हे केलं ते दिसतंय आणि ते दाखवतोय. म्हात्रे परिवाराच्या संपर्कात जो आलाय तो परिसाप्रमाणे सोनं झालंय त्याचं. आज मी तुम्हाला सांगेल, वाघताई आदिवासी समाजातल्या आहेत. कधीही कुठल्याही प्रकारे जातीभेद धर्मभेद न बाळगणारा हा म्हात्रे परिवार हा आपल्या बरोबर असणाऱ्या माणसाला भावा बहिणीसारखा वागवतो. आपल्या बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलकांना बरेचसे गुन्हे झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये आपल्या शिवसेनेच्या काही वकिलांनी त्यांना मोफत 1 रुपया सुद्धा न घेता त्यांना सोडवलेलं आहे. हे काम शिवसेना या 4 अक्षरावर चालणारी संघटना आणि हे सगळे पदाधिकारी, कोणी पदाधिकारी नाहीये. जर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की मी हे कार्यकर्ता आहे, हे कार्यकर्त्यांचं बळ आहे. ह्याच कार्यकर्त्यांच्या बळाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो, प्रभाग 1 चे उमेदवार आमचे दादा, माझे मित्र तुकाराम दादा म्हात्रे, आमच्या ताई गौरीताई वाघ आणि बदलापूरच्या जवळपास झालेल्या नगराध्यक्ष वीणाताई म्हात्रे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचंय. आपले सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ॲडव्होकेट शैलेश अहिरे. दादांना विनंती 2 मिनिटं तुम्ही बसा, 2च मिनिटं फक्त. खरं तर यानंतर मी एका अशा नेतृत्वाला या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधायला बोलवणार आहे, पण त्यापूर्वी मी जाणीवपूर्वक दादांना म्हटलं की आज मला बोलायची इच्छा आहे, म्हणून मी म्हटलं 2 मिनिटं थांबा फक्त. मंडळी, एक जंगलामध्ये साधू होते आणि साधू आपल्या साधकांच्या सोबत बसलेले होते. त्यांचं काम सुरू होतं आणि अचानक त्यातला एक साधक धावत धावत साधूंकडे गेला आणि साधूंना म्हणाला, साधू महाराज इथून निघावं लागेल, पळावं लागेल, आता आपल्याला मोठं संकट आलंय. साधू म्हणाले, काय झालं? म्हणाला, वाघांचा कळप आलाय, वाघांचा कळप. थांबा, गंमत पुढे आहे. साधू बाहेर आले, बाहेर येऊन पाहिलं, वाघांचा कळप खरंच होता, पण म्हणाले काही होत नाही, या आपलं काम सुरू करू. साधकांच्या बरोबर साधूंनी आपली तपस्या पुन्हा सुरू केली. 15 दिवस गेले. त्याच्यानंतर पुन्हा साधक धावत आला, साधूंना म्हणाला, साधू महाराज, शेळ्यांचा कळप आलाय, शेळ्यांचा कळप आपल्या दिशेने येतोय. महाराज बाहेर आले, महाराजांनी पाहिलं, बघतात तर शेळ्यांचा खरंच कळप आलाय, पण महाराजांनी आपल्या साधकांना सांगायच्या अगोदर आपली सगळी साधन सामग्री उचलली आणि महाराज पळत निघाले. साधक पळतायत, साधू पुढे, साधक त्यांच्या मागे. साधक विचारतायत, महाराज झालं काय? महाराज का पळाले? महाराज म्हणाले, अडे येडे तुम्ही, शेळ्यांचा कळप आलाय. त्यातला एक चिकित्सक साधक होता, म्हणाला, महाराज मला एक प्रश्न आहे. त्या दिवशी जेव्हा वाघांचा कळप आला तेव्हा तुम्ही म्हणालात काही होणार नाही, गप बसा. आता शेळ्यांचा कळप आलाय आणि तुम्ही स्वतः पुढे पळत निघालात. त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं. महाराज म्हणाले, अरे वाघ आले होते, पण वाघांच्या पुढे शेळी होती. त्या वाघांचं नेतृत्व शेळी करत होती, पण आता शेळ्या जरी असल्या तरी त्या शेळ्यांचं नेतृत्व वाघ करतोय. कर्म धर्म संयोगानं नेतृत्व वाघाकडे आणि जोडीला आडनाव वाघ असलेल्या ताई सुद्धा या ठिकाणी आहेत. मला वाटतं यानंतर मी तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात विनंती करतो आपल्या लाडक्या नेतृत्वाला, अर्थातच तुकारामजी म्हात्रे यांना. हॅलो. सर्व जमलेल्या तमान बंधू भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो आणि सर्व या वालवली गावातील ग्रामस्थ, त्यानंतर या माझ्या आदिवासी पाड्यातील जमलेल्या भगिनीनो, मंचावर आमचे मित्र नुकतेच काँग्रेसमधून आमच्यात जो प्रवेश केला ते संजयजी जाधव, तसंच आमचे धडाडीची तोप जे वामनदादा नेहमीच घेऊन फिरत असतात ते प्रजापती, त्यानंतर गौरी, तुम्ही सांगितलं की मी वालवली गावात राहत नाही, पण गौरी आता आपल्या अँकरने सांगितलेली तुला गोष्ट जर लक्षात आली की शेळ्यांच्या मागे वाघ धावत होते, पण तुझ्या मागे असलेली वाघांची फौज म्हणजे चंदू
मस्कर, सज्जन मस्कर, विलास मस्कर, प्रसाद मस्कर, अरुण वजे, प्रमोद मस्कर, सज्जन, ज्ञानेश्वर मस्कर, ही सगळी जी सुरेश वजे आणि ही मागे बसलेली जी फौज आहे ना, ही तू चंद्रावर जा नाही तर मंगळावर जा, आम्ही तुला पाठवू, पण ही फौज तुझ्या मागचं कार्य सांभाळणारी पूर्ण फौज तुझ्या माठीशी आहे. म्हणून आज तू नगरसेविका घोषित करतोय मी, तू नगरसेविका होणार आहे. आणि 3 तारखेला एकवीर आईच्या मंदिरात येऊन तुला गुलाल उधळायचंय आणि तुझ्यासोबत मी सुद्धा येणार आहे. टीका करणारी टीका करत राहावी गौरी. तुला मी त्या दिवशी सांगितलं, शिवसेनेची माणसं अंगावर केस घेत नाही तोपर्यंत तो नगरसेवक होत नाही. किती दिवसात घेते सांग. ॲडव्होकेट मागे बसलेत, सोडवायला तयार असतात, पण आम्ही केसेस घेतो तो अन्यायाच्या विरोधात घेतो. जसं त्या ताईंनी सांगितलं, माझ्याकडे लाईट नव्हती, वामन मात्रे आले, सज्जनने फोन केला आणि लगेचच आम्ही लाईट आली, तर आम्ही लाईटच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आमच्या अंगावर केसेस घेतो. आम्ही वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्याला जबाब विचारतो, पाणी का नव्हतं 4 दिवस. सज्जननी फोन केला, चंदुदानी फोन केला, 4 दिवस झाले पाणी नाही गावात. अधिकाऱ्यांनी सांगितलं वालचं काम चालू होतं, लाईन फुटली होती, सगळं बाजूला ठेवा, पहिला ती लाईन दुरुस्त करा, ताबडतोब तुम्ही पाणी चालू करा. ह्या केसेस आम्ही अंगावर घेतो. जेव्हा लोकप्रतिनिधीतून आम्ही निवडून जातो तेव्हा लोकांसाठी आम्ही केस अंगावर घेतो. गौरी, तुला सुद्धा घ्यावा लागतील आणि आमच्या बरोबर असल्यानंतर तुला घ्यावाच लागतील. कारण पब्लिक अशी असते की पब्लिकच्या डिमांडसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन आपल्याला करावं लागतात. ह्या वालवली गावाचा इतिहास सांगायचं झालं तर या वालवली गावात एक प्रियांका भोपी नावाची मुलगी राहते, आपल्या शाळेत शिकते. आज ती खो खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करते. आपण चांगली माणसं घडवायची गौरी काम केलेलं आहे. वाईट अना असतील ते वाईट लोकांनी, वाईट दृष्टी, वाईट संतोषी लोक असतील त्यांना साईडला ठेवलंय. आपल्या गावाचं भाग्य म्हणजे चंदू मस्कर. खरं तर माझं चुकलं चंदूजी. 2017ला माझी कुणाशी गाठ पडली आणि मला असं वाटलं होतं की या गावात मी कुणाला तरी नगरसेवक बनावं आणि ते नगरसेवक बनवण्यासाठी या रस्त्याचं काम सुरू केलं. आणि त्या रस्त्याचं काम सुरू करत असताना मी कुणाला तरी कामधंदा दिला, रोजगार दिला आणि रोजगार दिल्यानंतर आपलंच करून घेतलं आणि लोकांचं काम कसं करावं, मतदाराची यादी कशी चेक करावी, आजही माझी ते मुलं त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतायत. हे सगळं शिकवल्यानंतर मला चंदूदादाकडनं अपेक्षा होती की चंदूदादा पुढचं नेतृत्व करतील, पण चंदूदादांच्या काही नशिबात होतं की नव्हतं माहिती नाही. पण गौरी, तुझ्या रूपाने ह्या गावचं नगरसेवक चंदूदादा मस्कर, हेच अशा पद्धतीने विलास मस्कर, सज्जन मस्कर, ही सगळी जी मस्कर कंपनी बसले हे सगळे नगरसेवक असतील. तू जशी म्हणालीस मगाशी की मी ह्या गावची जरी नगरसेविका झाली तरी माझे पदाधिकारी आहेत हे माझे नगरसेवक असतील. त्यामुळे ही लोक जी तुला पाठबळ देणार आहेत, ही लोक, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे गौरी, घाबरण्याची गरज नाही. खरं तर ज्या माणसाच्या कुटुंबातील जे कुटुंब सदस्य आहेत तुझे, जे गावातले सदस्य जे जेव्हा पाठीशी उभे असतात तेव्हा कोणतीही घाबरण्याची गरज नाही. गौरी, आपला विजय असा आहे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचा आपला विजय असणार आहे. हे तुम्ही आज लिहून ठेवा. येत्या 3 तारखेला तुम्हाला मतमोजणीमध्ये कळून जाईल. तुकाराम दादांचा उल्लेख करताना प्रत्येकाने केलं कार्यसम्राट नगरसेवक. मी खरोखरच मी लोकांमध्ये जाऊन सांगतो, खरोखर काम केलं असेल तर आम्हाला मत द्या, अन्यथा देऊ नका. गौरी, तुमचं इथं गाव राहिलं नाही. चंदूजी, वालवली एक गाव राहिलं नाही तर वालवली एक कॉन्क्रिटीकरण झालंय. मी त्या दिवशी पण सांगितलं की या ठिकाणी आज टावरच्या टावर उभे राहतात, जंगलच्या जंगल उभे राहतात. तुम्हाला इथे सगळे कॉन्क्रीटची घरं आता व्हायला लागलेत आणि ही घरं होत असताना या ठिकाणी तुम्हाला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आपल्या सर्वांच्या नगराध्यक्ष उमेदवाराच्या उमेदवार विनाताई म्हात्रे यांचा इथं सहर्ष स्वागत झालेलं आहे. शिवसेना पक्षाच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार विनाताई वामन म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून
बदलापूर शहराचा जो सर्वांगीण विकास साधला जातोय, या विकासाला चालना द्यायची असेल, या विकासाला गती द्यायची असेल, हा विकास सातत्यानं पुढे न्यायचा असेल, तर खऱ्या अर्थानं या बदलापूर शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवार अर्थातच वीणाताई वामन म्हात्रे यांना आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करावं लागणार आहे. आणि आज त्या या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वीणाताई वामन म्हात्रे यांचं. मी ताईंना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. मी गौरी वाघ सीमाताई यांना विनंती करतो की आपण वीणाताई वामन म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. शिवसेना कुळगाव नगर परिषदेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे यांचं या ठिकाणी सस्नेह स्वागत होत आहे. मी ताईंना विनंती करेल की आपण कृपया स्थानपन्न व्हावं. तसेच सर्व मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हावं आणि मंचावरील सर्वांनाच विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थानपन्न व्हायचे. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माननीय वीणाताई वामन म्हात्रे, आपणाला विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हावं. बसून घ्या. माईक. कार्यसम्राट जेव्हा नाव पडतं तेव्हा कार्याची पोचपावती दिली जाते आणि कार्याची पोचपावती जर तुम्हाला बघायची असेल तर ही पुस्तिका नक्की वाचा तुम्ही. तुम्हाला कळेल आम्ही केलेलं कार्य काय. आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे वामनदादा आणि वामनदादांचं कार्य आज जे बदलापूरमध्ये प्रत्येक जण वामनदादांचं नाव जेव्हा तोंडात घेतोय तेव्हा कुटुंब प्रमुख आमचे आले. हे कुटुंब प्रमुख आज तुमच्या कुटुंबासारखे तुमच्यामध्ये राहतात आणि त्या पद्धतीने कार्य करतात आणि त्या कार्याची पोचपावती म्हणून आमच्या वहिनी वीणाताई म्हात्रे यांना आज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यामुळे जाहीर झाली आणि त्यांचा विजय सुद्धा निश्चित होणार आहे. येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचंय. तुम्हाला माहिती सांगतो, बाजूने हा रस्ता बनवताना डीपी रोड 2016 साली जो रस्ता बनत असताना त्या रस्त्यात अनेक अडथळे आले, पण माझ्या बरोबर प्रसाद सारखी मंडळी होती आणि ह्या सगळ्या लोकांनी मला मदत केली. त्या डीपी रोडचा सर्वे केला आणि तो डीपी रोड बनवताना जे स्थानिक बिल्डर काम करत होते त्यांच्या माध्यमातून जितकं जमेल ते आणि माझा स्वतःचा प्लॉट होता त्या खर्चातून तो प्लॉट मला डेव्हलपला द्यायचा होता म्हणून तो रस्ता मी बनवायला घेतला. आणि तो रस्ता बनवत असताना काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी काही लोकांनी आणल्यानंतर मी त्यांना समजून काढलं आणि तो रस्ता बनवला. त्यानंतर साई गावातील लोकांनी ग्रामस्थांनी त्या नाक्यावर नारळ फोडून माझा मान सन्मान केला. मला त्या सन्मानाची अपेक्षा नव्हती तरी सुद्धा साईच्या लोकांनी सांगितलं, तुकाराम दादा गावात एखादं जर कार्य असेल, एखादं लग्न असेल, एखादं मंडप घातलेला असेल तर आम्हाला एखादा पॅसेंजर घेऊन जायचं असेल तर त्याला तिकडेच सोडावा लागतो, त्याला गावात येता येत नाही. तुम्ही जो केलेलं काम आहे हे काम आम्ही जीवनभर आठवणीत ठेवू असं मला त्या साईच्या मुलांनी त्यावेळेस सांगितलं. आज ते काम करत असताना तेव्हा मी खडीकरण केलं, डांबरीकरण केलं आणि त्यानंतर लगेच 3 वर्षात वामनदानी त्याचं चांगलं कॉन्क्रिटीकरण केलं आणि ते कॉन्क्रिटीकरण आज तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय. तिथं डेव्हलपमेंट दिसतंय. गावाच्या बाजूला रस्ता, रोड, लाईट, पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट दिसत नाही. तुम्हाला सांगतो इथे बाजूला या पनवेलकरच्या मागच्या बाजूला संजयजी तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी एक गार्डनचा आरक्षित प्लॉट आहे, एक स्कूल आरक्षित प्लॉट आहे, 1 एकरचे 2 प्लॉट आहे. त्या ठिकाणी चांगली उच्च दर्जाची शाळा सुद्धा होणार आहे. वामनदादांनी त्या दिवशीच सांगितलं तुम्हाला की मी या ठिकाणी स्वतःची स्कूल काढणार आहेत. ते कोणत्या प्लॉटवर काढणार नाहीत पण तिथे मी सांगतो तुम्हाला एक चांगली स्कूल होऊ शकते, एक चांगली गार्डन होणार आहे मोठी. या कॉम्प्लेक्सला लागून बरोबर ते मागच्या बाजूला रिझर्वेशन जागा आहे. त्या बाजूचा सुद्धा डीपी वामनदादांनी बऱ्यापैकी केलेला आहे. थोडासा भाग राहिलाय. काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते सुद्धा लवकरच सोडवले जातील, ते सुद्धा लवकरच पूर्ण करतील दादा. आणि तसंच तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलंय वामनदादांनी की जो खरलातून येणारा रस्ता आहे तो रस्ता आपण हा जो इकडे जाणारा जांभूला रस्ता आहे त्या जांभूला जर टच केलं तर मी आज सांगतो शेतकऱ्यांना तुमच्या जमिनीचा भाव जर कमी असेल तर ज्या ठिकाणी रस्ता होतो त्या ठिकाणी जमिनीचा भाव डबल केला जातो. कारण आपल्याला रोड, लाईट, पाणी जर नसेल
तर आपल्या जमिनीचा कवडीमोल भाव जातो. पण ज्या वेळेस मनोहरजी ओजे वर या तर अशा वेळेस तुम्हाला त्या रस्त्याची किंमत आज जरी कमी वाटली, तुमची थोडीफार जागा जरी गेली त्या रस्त्यात, तरी आज तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळू शकतो. तुम्हाला खरं सांगेन की या वालवली गावातील 11 मुलांना वामनदादांनी रोजगार दिला. रोजगार काय दिला असेल तर कुलगाव बदलापूर नगरपालिकेत त्या मुलांना नोकरी दिली आणि ती नोकरी वामनदाच्या सहकार्याने, चंदू मस्कर यांच्या सहकार्याने आज ती नोकरीवर ती मुलं काम करतायत. त्यामुळे ह्या गावाचा जो इतिहास आहे प्रत्येक वेळेस की ह्या गावात अर्धा भाग असतो एरंजाळमध्ये, अर्धा भाग असतो माझ्याकडे. माझ्या प्रभागात हा भाग 2000 पासून होता, 2000 साली सुद्धा होता, 2005 साली होता, 2010 साली आमचा प्रभाग वेगळा झाला. पण तुम्हाला सांगतो संजयजी, या गावातील माणसं प्रेमाल आहेत. इथे कुटुंबिक माणसं राहतात. माझ्या आईचा जन्म, माझ्या आईचं नातं या गावातून आहे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माहिती सांगतो, संतोष मस्कर यांचे आजोबा आणि त्यांची आजी ही माझ्या आईची मावशी आहे. आणि त्या सख्खी मावशी आईची इथून नातं सुरू झालेलं आमच्या घराचं आणि ते नातं आमच्या थेट वडवलीपर्यंत आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जीवाभावाची माणसं आहात. तुमच्या आजूबाजूला मी सांगितलं की सिमेंटचं जंगल होतंय, इथल्या लोकांना तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. तुमचं पाणी कमी होण्याच्या शंका आणि त्या अडचणी त्या 2-3 गोष्टीमुळे झाल्या. पूर्वी गाव होतं, गावात एक पाईपलाईन होती, 24 तास पाणी येत होतं. पण आज आजूबाजूला तुमच्या गावापेक्षा मोठी इमारत उभी राहिली आहे. जितकी गावात घरं नाही तितकी इमारतीमध्ये घरं आहेत. त्यांना सुद्धा पाणी पुरवावं लागतं आणि ती पाणी पुरवण्याची जबाबदारी आपली गाववाल्यांची आहे. कारण आपण ह्या गावात बाजूच्या येणाऱ्या लोकांना जेव्हा चांगल्या सुविधा द्याल तेव्हा ते नक्कीच चंदूजी तुमच्या सोबत राहतील. या ताईंनी सांगितलं की आज त्यांना तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय, पण अनेक त्यांच्या अडचणी येतील तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी राहिली तर ही लोक तुम्हाला कधीच विसरणार नाही. सांगण्यासारखं बरंच काय. शांतीनगरला दुसरी सभा आहे मला आणि विनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सारा पाडा वाचायचा होता मला, पण वेळ कमी आहे. ती सभा सुद्धा लवकर आवरायची आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करेन आणि त्या विनंतीला तुम्हाला होकार किंवा नकार द्यायचा आहे. मी सांगितलेलं काम तुम्ही ऐकणार आहेत का? नक्की हात वरून करून सांगा, मी काम ऐकणार आहे तुमचा. आता काम काय सांगणार आहे समजलं का तुम्हाला? सर्वांच्या घरी चहा प्यायला येणार आहे. कोण कोण चहा पाजणार आहे बोला? सगळे पाजणार. मग उद्यापासून चहा प्यायला दुसऱ्याच्या घरी जायचं. प्रत्येक महिलेनी, प्रत्येक पुरुषांनी इथं जमलेला प्रत्येक जणांनी 8 दिवस तुमच्याकडे आहेत. या 8 दिवसात 25 घरं तुम्ही गाठायची आहेत. प्रत्येक 25 घरात तुम्ही जायचंय. ताईला, बाईला, मामाला, काकाला सांगा की धनुष्याला मत का द्यायचंय. तुम्ही त्यांच्या घरचा चहा प्या, 1 कप साखर त्यांची संपवा, पण त्यांना सांगा विनाताई म्हात्रे यांना का निवडून द्यायचंय, वामनदादा म्हात्रे यांचा विकास का करायचा आहे. वामनदादांची हॅट्रिक चुकलेली आहे, पण आज चुकणार नाही. थेट नगराध्यक्षपद आपल्या घरात आहे. विनाताई म्हात्रे नगराध्यक्ष होतील हे फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळे होतील. तर तुम्ही मतदार आहात आणि तुम्ही 25 घरांची मला आता गवाही दिले, जबाबदारी दिले. त्या 25 घरामध्ये उद्यापासून जायचंय आणि सांगायचंय की धनुष्यबाणाला मत देताना तुम्ही कोणतंही नाव बघू नका. त्या ठिकाणी कोणताही उमेदवार असो, तो वार्ड क्रमांक 2 मधला असो, वार्ड क्रमांक 1 मधला असो, वार्ड क्रमांक 5 मधला असो, या वार्ड क्रमांक 6 मधला असो, त्याला फक्त आणि फक्त धनुष्यबाणावरच बटन दाबून त्याला विजय करायचंय. करणार ना नक्की? तुम्हाला 3 बटन दाबायची. 2 तारखेला शुद्धीत राहायचं आपण. 1 तारखेला कोणीही मद्यपान करू नये. मी कर्फ्यू लावून सांगतो, कारण मत देताना ह्यावेळेस सुज्ञ पद्धतीने तुम्हाला मत द्यायचंय. तुम्हाला डेमो मशीन उद्या परवा येईलच, मी तुमच्यापर्यंत पाठवेन. मत कसं द्यायचं? अगर 2 मशीन असतील तर 1 मशीन असेल विनाताई म्हात्रे यांचा, तिथे धनुष्यबाण बघायचं, नाव बघू नका, धनुष्यबाणाला मत द्या. दुसरी मशीन असेल तिथे गौरी वाघ आणि तुकाराम म्हात्रे नाव असेल, तिकडे तुम्ही नाव बघू नका, तिकडे धनुष्यबाण बघा. तुम्हाला 3 वेळा वेगवेगळी 3 बटणं धनुष्यबाणाची दाबायची. दाबणार ना? नक्की. तुम्हाला सांगतो, पहिला मान तुमच्या गावात जो देणार आहे आणि पहिली हॅट्रिक तुमची जी वाजणार आहे
ती वार्ड क्रमांक 1 पासून आज तुमच्या गावाला एक नगरसेविका मी स्वतः जबाबदारीने सांगतो, ती निवडून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि तो विडा मी उचललेला आहे. आणि गौरी वाघ हिला नगरसेवक करून मी सांगितलं एकविरा आईच्या मंदिरात घेऊन येणार आहेत ना. हो माऊली आई, एकविरा आईच्या मंदिरात येऊ ना, नक्की आशीर्वाद देणार आहेत. त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं. हा तिकडे त्या आई एकविरा आईच्या मंदिरात नारेल फोडणार. गौरी वाघला नगरसेविका करून तुमच्या मंदिरात नारेल फोडण्यासाठी स्वतः तुकाराम मात्र येईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे, समोरच्यानी लक्षात असू द्या. तुकाराम मात्रे ज्यांच्या सोबत आहे तो उमेदवार आजपर्यंत कधीच हारला नाही आणि यापुढे हारू देणार नाही. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर वीणाताई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय वीणाताई वामन म्हात्रे. सर्वांना माझा नमस्कार. इथे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सर्व कार्यकर्ते. आज तुकाराम दादांनी आपल्याला सगळं सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे मी अजून फक्त एवढं आव्हान करते तुम्हाला का त्यांनी सांगितले तेच खरं आहे. आपण आत्तापर्यंत वामनदादांनी सर्व कामं केलेली आहेत. मग त्यामुळे आपल्याला काय असं काय सांगता येत का आम्ही कामं केली नाही म्हणून. तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला आवाहन करून सांगते की येत्या 2 तारखेला आपण सर्वांना मी नगराध्यक्ष म्हणून उभी आहे म्हणून मलाही मतदान करून आणि धनुष्यबाण सर्व आजूबाजूला आमचे सर्व नगरसेवक असतील त्यांचं धनुष्यबाणाचं बटन दाबून सगळ्यांना विजयी करायचं आहे अशी मी आज आपल्याला विनंती करते. आणि आपला शब्द पाळते का मी नगराध्यक्ष झाले तर आपली जी काही कामं असतील ती आमच्यापर्यंत पोचवायची. बस एवढं काम मी पुढे करणार आहे आणि सतत करत राहीन ही अशी आज आम्हाला विनंती करते तुम्हाला का आम्ही ही कामं पूर्ण करून जबाबदारी पार पाडू. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद ताई. या ठिकाणची ही सभा या ठिकाणी संपन्न झाली. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व शिवसैनिकांचे मनपूर्वक धन्यवाद.